पोलीस रायझिंग डेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातील एका शाळेतील RSP विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, नियमांची जाणीव आणि रस्ते सुरक्षेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता। कार्यक्रमादरम्यान वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघातांची कारणे, त्यामागील निष्काळजीपणा तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। सिग्नलवरील लाल, पिवळा व हिरवा रंग यांचे अर्थ, झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व, पादचारी मार्गाचा योग्य वापर, दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालण्याचे महत्त्व, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्टचा वापर, मोबाईल वापरून वाहन चालवण्याचे धोके याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सिग्नल चौकावर नेऊन वाहतूक नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। वाहतूक पोलीस सिग्नल कसा नियंत्रित करतात, वाहनांची वाहतूक कशी सुरळीत ठेवली जाते, तसेच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कोणती कारवाई केली जाते याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत आपली जिज्ञासा व्यक्त केली। या उपक्रमामुळे RSP विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व अधिक ठसठशीतपणे रुजले असून आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक या संकल्पनेला बळ मिळाले आहे। पोलीस रायझिंग डे निमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजात वाहतूक शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे। यावेळी सोलापूर वाहतूक शाखेचे ASP सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे, वाहतूक शाखेचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व सोलापूर शहरवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सुरक्षापूर्वक त्यांचं नवीन वर्ष जावं यासाठी रस्ता सुरक्षा अभियान तसेच रेझिंग डे म्हणजे पोलीस स्थापना दिवस हा 2 जानेवारी हा दिवस दरवर्षी असतो। या निमित्ताने आज महावीर चौकामध्ये RSP म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान या युनिक इंग्लिश स्कूल आहे यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आज त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या निमित्ताने पोलीस डिपार्टमेंटमधली जी एक शाखा आहे वाहतूक शाखेमध्ये कशाप्रकारे काम चालतं, कशाप्रकारे रोडवरती आपण सिग्नल ॲक्टिवेट करतो, जर सिग्नल नसतील तर आपण मॅन्युअली कशाप्रकारे सिग्नल आपण चालायचे यासंबंधी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। याचा मागचा उद्देश हा रस्त्यावरती आपण वाहनं चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे, कशाप्रकारे आपण सुरक्षा स्वतःची ठेवली पाहिजे आणि इतर सर्वसामान्य नागरिकांची ठेवली पाहिजे यासंबंधी हे प्रशिक्षण आपण देत असतो। हे प्रशिक्षण आपल्या शहरातील जवळपास 52 ज्या महाविद्यालय यामध्ये शैक्षणिक पातळीवरती दिलं जातं। यामध्ये आपल्या वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करतात। त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा निराकरण यावेळेला केले जातं। वाहतुकीचे नियमाबाबत त्यांना काय आवड? वाहतुकीचे नियमन आपण चालताना डाव्या बाजूने चाललं पाहिजे। विदाऊट लायसन असेल आपण जाऊ नये, ट्रिपल सीट असेल विदाऊट लायसन आहे आपण रस्त्याने प्रवास करू नये, हे आहे। ह्या मुलांमध्ये आपण याची माहिती देतो आणि यांच्या माध्यमातून यांच्या कुटुंबापर्यंत आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत जे वाहतुकीचे नियम आहे यासंबंधी आपण माहिती देतो।